युनेस्कोच्या गौरवशाली 12 किल्ल्यांच्या मालिकेत तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत त्या किल्ल्याला जिथे रयतेचा राजा उभा राहिला, जिथे न भूतो न भविष्यती असा अनुपम राज्याभिषेक सोहळा पार पडला। तो म्हणजे किल्ले रायगड। रायगडचं पूर्वाश्रमीचं नाव रायरी असं होतं। रायगड किल्ला हा समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर असून याला चारही बाजूंनी दऱ्यांनी वेढलेला आहे। गडाला सुमारे 1435 पायऱ्या असून गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर, जगदीश्वर मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे। 6 एप्रिल 1656 रोजी महाराजांनी रायरीला म्हणजेच रायगडाला वेढा घातला व मे महिन्याच्या सुमारास रायगड महाराजांच्या ताब्यात आला। शिवरायांनी रायगडाचं भौगोलिक व नैसर्गिक महत्त्व ओळखून रायगडची राजधानी म्हणून निवड केली। रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला। ही घटना म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक अलौकिक घटना आहे। राज्याभिषेकावेळी शिवरायांनी छत्रपती हे पद धारण केलं व राज्यकारभार चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली। रायगड हा निसर्ग संपन्नतेने समृद्ध असा प्रदेश असल्याने पावसाळ्यात रायगड हिरवळीने नटलेला असतो। धुके, धबधबे आणि सह्याद्रीतील सौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडते। तर मित्रांनो, हा होता किल्ले रायगड, स्वराज्याची राजधानी। पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक गडाच्या माहितीसोबत। तोवर जय भवानी, जय शिवाजी।